चांगली मानली जाते या दोन्ही खेळाडूंमध्ये। तर ज्युनियर लक्ष्मण पाहूया ऑन द स्ट्राइक, यावरती चेंडूला भिडकावून दिलं आपण पाहू शकता। लोगापच्या मध्ये चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, एक दणदणीत खणखणीत चौकार येतोय। अकरा धावा धावफलकावरती लागलेल्या दिसतात। आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर 3 धावा। इथेही थांबत नाही लक्ष्मण आणि एक मोठा फटका चौकार खेचून आणते, धावसंख्येला आकार मिळवते। धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 11 धावा। गोलंदाज टर्न झाला, यावेळेस चेंडूला दिशा दिली स्क्वेअर अंपायरच्या रिजन मध्ये, तिथेही आपल्याला मिसफील्ड पाहायला मिळते। एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडीशी गफलत पाहायला मिळाली, परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये सुखरूप एकच धाव मिळेल। एका धावाने धावसंख्या आपण पाहू शकता 12 धावा धावफलकावरती। वराल देवी ताडाली संघ एक मजबूत संघ आहे। या संघाकडे चांगल्या खेळाडूंचा, फलंदाज असो की गोलंदाज, चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे, परंतु त्या गोलंदाजाला चिरत मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते जयनमान भावले संघाची। यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक 2-2 3-3, परंतु एकाचही लक्ष केंद्रित नाहीये आणि तिघांच्या मध्ये चेंडू पडतोय, जीवनदान मिळतंय ना। याच दरम्यान आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट होतात। याचबरोबर षटक क्रमांक पहिले समाप्त होते। एका षटकाच्या समाप्ती अंती एक बाद धावसंख्या आपण पाहू शकता 14। स्फोटक फलंदाज विजय केने बाद झाला असला तरी कुठल्या प्रकारचा दबाव न घेता अचूकरित्या चांगली खेळी करत धाव संख्येला आकार दिला, डावाला आकार दिला आणि धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। 4 षटकांचा सामना मित्रो, हा दुसऱ्या फेरीतील सामना पाहतोय आपण। जय हनुमान भावाले वर्सेस वराल देवी ताडाली। पहिल्या सामन्यामध्ये गावदेव वेले संघास शिकस्त दिली जय हनुमान भावाले संघाने आणि जय हनुमान सारंगाव संघाला पराजयाची धूळ चारली वराल देवी ताडाली संघाने आणि एकामेकाशी आता दुसऱ्या फेरीमध्ये आमने सामने ठाकले। तर चांगली खेळी मात्र इथं बघायला मिळते जय हनुमान भावाले संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून। धावा कसे आहे, धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा मात्र इथं आपण पाहतोय। निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांमध्ये 40+ धावा जमवणं हे गरजेचं आहे। त्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा बऱ्यापैकी जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालेले आहेत। तर उर्वरित 3 षटकांमध्ये कशा प्रकारे धावा जमेल हे पाहण्यासारखं राहील। तर सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, या क्रीडांगणामध्ये जोही व्यक्ती उपस्थित आहे या सर्वांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॅगच्या उजव्या बाजूस जेवण करण्यासाठी यायचं आहे। धन्यवाद। माननीय सरपंच विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून हे जेवणाचं आविष्कार झालेला आहे आणि आपण पाहता शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2020 ओमसाई क्रिकेट क्लब 40+ पिशे यांच्या माध्यमातून वन मॅन आर्मी सरपंच विजयदादा पाटील यांच्या खास आयोजन आणि नियोजनाच्या माध्यमातून गोलंदाज टर्न होतोय संतोष। फुलटॉस डिलिव्हरी होती, बरोबर फायदा उचलू शकले नाही। आता पंच आमच्याकडे वळतायत, खून करतायत वाईटची, उजवीष्टी सोडून जातोय। तर पाहूया एका धावेने धावसंख्या 15 वर पोहोचते। संतोष पुन्हा एकदा टर्न होत आहे, गोलंदाजी मार्क वरती। यावेळेस गुडलँड स्पॉट वरती चेंडू टाकतोय ना, इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाज मात्र बाद होतोय एस्टजीतच्या स्वरूपात। मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेस 11 खेळाडू क्षेत्ररक्षण करतात त्याच्यामध्ये सर्वात चांगला हुशार खेळाडू हा
विकेट किपर असतोय आणि त्याचं पूर्णपणे संघावरती नियंत्रण असतं. इथं मात्र आपण पाहिलं की नियंत्रण होतं आणि अचूकरित्या स्टंपिंग करून फलंदाजाला रस्ता दाखवला डगआउटचा. इथं मात्र पाहूया मनोज जातोय खेलपट्टीवरती, स्ट्राईक घेतोय, संतोष टर्न होतोय, दिशा दिली चेंडूला, एक धाव कंप्लीट केली, घाई केली नाही आहे, धावाला सुरुवात केली, स्वतःचं अकाउंट ओपन करून घेतलं, हलक्या हाताने टर्न करून चेंडूला. धावसंख्या आपण पाहू शकता एका धाब्याने 16 धावा धावफलकावरती लागत आहेत. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहतोय. विजय चांगली सुरुवात केली, त्यानंतर ती आपली पारी लांब लचक करता आली नाहीये, दुर्दैवरित्या बाद झाले झेलच्या स्वरूपात. इथं मात्र आपण पाहू शकता लक्ष्मण यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने टोललेला चेंडू, एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर संतोष येतोय, पहिला चेंडू वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक एक अशा रीतीने षटक आपलं पाहिलं दुसरं संतोषांच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस चेंडूवरती प्रहार जरूर केला आहे, शस्त्रशक्तीचा तैनात, कुठल्या प्रकारे चुकी पाहायला मिळत नाहीये आणि अजून एक मोठा फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. निश्चितच चांगलं घडत होतं, परंतु इथं पाहिलं आपण मनोज बाद झाल्यानंतर निश्चितच थोडंसं टेन्शन आला असेल ज्या भागावाले संघाच्या संघनायकावरती. तर गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होते, इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, शत्रशक झेपावतोय, दुरून जाऊन झेल कनेक्ट करतोय, अप्रतिम झेल आणि अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. निश्चितच आपण पाहिलं अप्रतिम झेल कन्वर्ट केला, कॅच ऑफ द डे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, एवढं छान सुंदर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि निश्चितच जो प्रयत्न करतोय त्यालाच मित्रांनो यश मिळतोय. तर आपण पाहू शकता धावसंख्या 17. इथं मात्र स्क्वेअर लेग अंपायरच्या रिझल्ट मधून चेंडू ट्रॅव्हल्स होते, एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावीचा दबाव टाकला जातोय, परंतु एकच धाव. तर आपण पाहू शकता 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 पाहायला मिळते. अप्रतिम आणि सुयोग्य असं गोलंदाजीचं प्रदर्शन संतोष यांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त आपण पाहिल्या तर 4 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. त्याच अनुषंगाने धावांवरती रोख अंकुश लावताना पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. एकामेका सहाय्य करू आणि चांगलं खेळाचं प्रदर्शन साकारू आणि आपण पाहू शकता एक सहकारी आपला जास्त धावा खर्च करतोय तर त्या चुकीवरती पांघरून टाकण्याचं काम मात्र माझ्या माध्यमातून कशा प्रकारे होईल ते सहकार्याचं खेळ इथं मात्र संतोष यांनी दाखवलं. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 18. चला स्पीडअप करायचं, घाई करायची आहे.
आजचा शेड्यूल मित्र आजच पूर्ण करायचा आहे. त्या अनुषंगाने आपण थोडीशी घाई करायची आहे, सहकार्य करायचं आहे. आपल्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा मात्र पूर्ण होणार नाही आहे. आपलं सहकार्य आमच्यासाठी अध्य मानलं जाईल. नंदू तिसरं षटक घेऊन येतोय. या वेळेस ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. एक धाव कंप्लीट होत आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न सोमनाथने तर स्ट्राईक सोडलेले आहे. इथं मात्र फेकी कनेक्ट करता आलं नाही, परंतु आपण पाहू शकता एकच धाव कंप्लीट केली जाते. थोडासा ताळमेळ बिघडला होता दोन्ही फलंदाजांमध्ये, परंतु थ्रो कलेक्ट करता आलं नाही. या परिणामस्वरूप आपण पाहिलं की एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 19 धावा. चला घाई करायच्या, स्पीडअप करायचं आहे. खूप वेळ वाया जातो या सामन्यासाठी. नंदू टर्न होत आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. क्षेत्ररक्षण थोडंसं हळवलं जात आहे. स्पीडअप करायचं आहे, थोडंसं घाई करायची आहे. यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय. तर मात्र स्क्वेअर गंपारच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. जोपर्यंत चेंडू कलेक्ट केला जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतो आपल्याला, परंतु 2च धावा. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 21 धावा धावफलकावरती. जिथं पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या धावा जमा केल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये खरोखरच अंकुश लावलं संतोष याने. 3 गडी बाद केले आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जातोय. आपण पाहिलं डावेष्टी सोडून पंच आमच्याकडे बोलतात, वाईटचा इशारा करतात. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. इथे अकाउंटमध्ये जमा होत आहेत. 23 धावा धावफलकावरती जमा होत आहेत. तर इथं मात्र आपण पाहू शकता डावा उजवा फलंदाज ज्यावेळेस असेल त्यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये निश्चित बदल करण्यात येतोय. इथेही तेच चित्र पाहायला मिळतंय. इथं मात्र चेंडूला टॅप केलेला आहे. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केलेली आहे. हा ना इथे पाहायला मिळतंय, परंतु आपण पाहू शकता थ्रो कलेक्ट करता आलं नाहीये. जीवनदान जरूर मिळालं आणि याच बरोबर 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आपण 25 धावा. यावेळेस सुंदर फटका पाहायला मिळतोय. झेल कनेक्ट करता आलं नाही. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं कठीण जरूर होतं, परंतु प्रयास मात्र खूपच चांगला पाहायला मिळाला. याचबरोबर अजून 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर 27 धावा धावफलकावरती लागत आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न होते, कारण मोठा फटका लागत नाहीये. त्या अनुषंगाने प्रयत्न फलंदाजांचा चांगला पाहायला मिळतोय. इथं मात्र पुन्हा एकदा खाली रिजन मध्ये ढकलून दिलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि थोडासा फंबलिंग काय होत आहे. त्यात दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. निश्चितच बॅक टू बॅक तुम्ही ज्या वेळेस डबल रना कंप्लीट कराल तर निश्चितच दुपारचं सत्र आहे थोडासा थकवा जाणवेल, कारण 40+ खेळाडू आहेत. निश्चितच ज्या खेळाडूची निश्चित प्रॅक्टिस रोजच्या रोज असेल तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फिट दिसेल. इथं मात्र सोमनाथ खूप थकलेला जाणवतो आपल्याला. दोन्ही
फलंदाज मात्र थकवा जाणवतो त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांची शारीरिक भाषा आपल्याला सांगून जाते. धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा, कारण जास्तीत जास्त धावा या पळून जमा केलेल्या आहेत. 2 चौकार फक्त या 29 धावांमध्ये आपण पाहिले ना, बाकी सगळे सिंगल डबल. यावेळेस चेंडूला टर्न केला, स्क्वेअर नंबरच्या रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट केली, अजून 2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. आता तिसरे धावेची तर निश्चितच मागणी करणार नाहीये. 2 धावा कशा तरी पूर्ण केलेल्या पाहतोय आपण, आणि 2 धावेने धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 31 धावा. जाऊ द्या, पाणी घेऊन जायचं आहे. 12व्या खेळाडूचा विनंती आहे. जानमान भावाले षटक क्रमांक 3 फलंदाजी करत असताना पाहू शकता धावफलकावरती धावा 31 धावा लागलेल्या आहेत तब्बल. याच्यामध्ये जास्तीत जास्त सिंगल डबल धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीनाथ आणि सोमनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर आपण पाहिलं बॅक टू बॅक 5 वेळा डबल धाव या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रेग्युलर क्रिकेटला लाजवेल असं क्रिकेट मित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज येतो शेवटचं अंतिम षटक घेऊन. धावफलकावरती धावा आपण जर पाहिलं तर 31 धावा. इथनं जर 10, 12 किंवा 15 धावा जर आले तर निश्चित चांगला टोटल मानला जाईल. परंतु आघाडीचे फलंदाज, स्फोटक फलंदाज तंबूच्या आसराला, परंतु एका बाजूने छोर सांभाळलेला आहे दोन्ही फलंदाजाने. यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय, चेंडू हवेमध्ये आहे, चुकी पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट. इथेही पाहू शकता आपण 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, काय घडेल काय बिघडेल, जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 3 धावा कंप्लीट होतात. प्रेक्षकांची सुद्धा दाद देते त्या फलंदाजासाठी. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं जातोय. किती धावणार खेळाडू आपण पाहिलं तर बॅक टू बॅक डबल धावा, आणि इथं मात्र आपण पाहिल्या 3 धावा कंप्लीट करता येतं. 3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 34 धावा. निश्चितच ज्या वेळेस मोठे पटके लागत नाहीये त्यावेळेस आतला पान खोलला जातोय, सिंगल डबलचा पान वाचलं जातंय, आणि तेच काम मात्र आपण पाहू शकता ज्या हनुमान बावाले संघाच्या माध्यमातून अचूक चोखरित्या पार केलं जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी, त्रिफळा चित्त होत आहे. फलंदाज श्रीनाथ. जय हनुमान सरवली वर्सेस जय हनुमान पोगाव संघाच्या संघनायकाने यायचा नाणेफेकीसाठी. या षटकाच्या समाप्तीनंतर लगेचच आपल्या नाणेफेक करण्यात येईल, त्यासाठी आपण यायचं आहे. जय हनुमान सरवली संघाचा संघनायक, त्याचबरोबर जय हनुमान पोगाव संघाचा संघनायक.
इथं मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. जय भोलेनाथ सरवली वर्सेस जय हनुमान पोगाव संघाचा संघनायक आपण यायचा नाणेफेकीसाठी. तर पुन्हा एकदा बोलूया खेळाकडे. गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस उलटाच डिलेवरी होती. बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाही आहे. निश्चितच ज्या पलून धावा काढल्या त्याचा थकवा निश्चित जाणवत आहे. मात्र एका धाव्याने धावसंख्येमध्ये आपण बदल पाहतोय. 36 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत काही करण्यासाठी जय हनुमान भावाल संघाच्या फलंदाजांना. शिवाजी यावेळेस काय करेल पाण्यासारखं करेल. एक तरी मोठा फटका येणं गरजेचं आहे जय हनुमान भावाले संघाच्या माध्यमातून विचार केला तर. आणि जर आपण विचार केला तर ताडाली संघाकडून या दोन्ही चेंडूमध्ये जेवढ्या कमी धावा देतील तेवढं चांगलं. यावेळेस फुलटाच डिलिव्हरी आहे. नाही इथं मात्र पाहू शकता 4 धावांचा इशारा येत आहे. निश्चितच 4 धावा मिळतील. चांगला फटका होता आणि ज्या फटक्याची आवश्यकता निश्चित होती शेवटच्या क्षणांमध्ये. आणि इथं मात्र पाहू शकता या चौकारच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. 40 धावा. चला स्पीडअप करायचे घाई करायचे आहे मित्र. याच्यासाठी म्हटलं जातं आणि याच्यासाठी हट्ट केला जातोय की प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही ग्राउंडच्या आतमध्ये फिट दिसाल. म्हणून मित्रांनो हा खेळ तुम्ही हार जिंकण्यासाठी नका तर आपल्या शरीरासाठी मजबूत करण्यासाठी खेळा. यावेळेस फुलटास डिलिव्हरी चेंडू हवेमध्ये आहे. काय घडेल क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथं मात्र आपण पाहू शकता चांगला प्रयत्न झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. तर आपण पाहूया 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जमवली आणि 41 धावांचं लक्ष ठेवलं. हे पुढील धावतं विवरण सांगण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक संदीपजी वखारे. धन्यवाद मनोजजी ठाकरे. तर चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर उभं राहायचं आहे. टॉस उडवला जाईल. यास विनंती असेल मंचावर उपस्थित मान्यवर आपल्या संघटनेचे पहिले अध्यक्ष शरद दादा भोईर त्याचबरोबर यशवंतजी केने आपण देखील जायचं आहे. यस हेमंत गुलवी सर्वांचे लाडके मुसाबाई आपण देखील जायचं आहे. मांडेवरांच्या शुभ हस्ते टॉस उडवला जाईल. यस टॉस या ठिकाणी होतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय पोगाव संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय पोगाव संघाने. तर फलंदाजीसाठी सरवली संघाला आमंत्रित केलंय.
तर 40 धावा दाफलकर आहेत. 41 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. शैलेश आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जे सलामीवीर आहेत वरलदेवी ताडाली संघाच्या माध्यमातून. संघाच्या संघनायकाला अपेक्षित असेल एक चांगली सुरुवात. तर भावाले संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज पहिल्या षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विजय एक अनुभवी गोलंदाज आहे. चांगलं प्रदर्शन वारंवार त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. मात्र या ठिकाणी तुमची फलंदाजी असो किंवा गोलंदाजी अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. आणि ती चांगली सुरुवात मात्र पाहूया कोणाच्या माध्यमातून होते. फलंदाज की गोलंदाज आपलं वर्चस्व या ठिकाणी कायम करतील. निश्चितच थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेलच. सरळ बॅटने हा फटका खेळून काढला होता. मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू स्टॉप केला गेला. त्यानंतर क्षेत्ररक्षण झालं. एक धाव कंप्लीट झाले. तर या एका धावेच्या मदतीने स्वतःचं तसेच संघाचं खातं ओपन होतंय. यस वेलकम जगन्नाथजी पाटील. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतंय. एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर ज्यावेळेस असतो त्यावेळेस मात्र या प्रकारचे चित्र तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील. 41 धावा चेस करायच्या आहेत. 41 धावांचं लक्ष आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू खेळून काढलाय. फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. एक धाव मिळेल. या चेंडूवर धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 6. 41 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. आवश्यकता आहे अर्ली ब्रेक थ्रू द्यावा लागेल गोलंदाजाला आपल्या संघासाठी. अचूक टप्पा, अचूक लाईन, त्या लेन देखील दाखवावी लागेल. अचूक षटक फेकावं लागेल. षटकातील पुढील चेंडू
यावेळेस हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर प्रवीण आहे. त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार जरूर पाहिला होता. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न परिपूर्ण भेट होतोय. फलंदाज जोरदार अपील जरूर झाली होती, मात्र पंच सहमत नाहीयेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. मी तर म्हणेन ज्या प्रकारे हा फटका खेळून काढला होता, जवळजवळ 3 धावा वाचवल्या गेल्या त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मात्र एक धाव धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर झाल्यात. तर एक चांगली धावसंख्या धावफलकावर म्हणता येणार नाहीये, कारण 41 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्या प्रकारची सरासरी अजूनही प्राप्त झाली नाहीये. मात्र षटक क्रमांकात दुसरा गोलंदाज मनोज येतोय. पाहूया मनोज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं त्यानंतर क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षक यष्ट्यांपासून दूर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, डीप पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, वाईड ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेग, अशी ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पहिला चेंडू सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. खराब क्षेत्ररक्षण, चौकार. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं आणि चेंडू मात्र निघून गेला होता. लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून सरळ सीमारेषा पार झाला होता. यावेळेस फुलटॉस आहे. प्रहार झालाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात पहिला गडी बाद प्रवीण. पहिला गडी बाद झालाय त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. रमाकांत. यस, वेलकम सरस गायकर, आपलं हार्दिक स्वागत आहे. पोगाव संघाचे कट्टर समर्थक आहेत. मनोज पुन्हा एकदा बोलतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हुक केलाय.
फटका चांगला आहे. डीप पॉइंट लेग सीमारेषे बाहेर चेंडू पहिल्या टप्प्यावर चौकार. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बेट केलं जातंय फलंदाजाला. अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. चेंडू निर्धाव निघून गेलाय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस प्रहार चाललाय. चेंडू हवेत आहे. झेल खाली विजय. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. अठरा या धावसंख्येवर अजून एक गडी बाद झालाय. माफ करा, 16 धावा आहेत. शैलेश त्या ठिकाणी बाद झाला. नंदू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस वेग परिवर्तन. स्लोवर चेंडू आपण पाहतोय. बैट झालाय फलंदाज. चेंडू निर्धाव निघून गेलाय आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 16 धावा धावफलकावर आहेत आणि त्या मोबदल्यात 2 गडी बाद झाल्यात. 41 धावांचं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग केला जातोय. अजूनही सामना 50-50 अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 12 चेंडू आणि 25 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. या 25 धावा बनल्या जातील का की त्या उलट या धावा रोखल्या जातील? ऐकूया आपण व्हॉइस ऑफ गोरसाई मनोजजी ठाकरे. यावेळेस अप्रतिम झेल. इथं मात्र आता कुठेतरी संकटात सापडेल संघ. इथं मात्र आपण पाहिलं थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळते आणि एका धाव्याचं दुसऱ्या धाव्यामध्ये रूपांतर आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण जर पाहिलं तर धावसंख्या या 2 धाव्याने पुढे सरकते. धावसंख्या पाहू शकता 18-41 धावांचं लक्ष्य. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही आपण जर विचार केला तर विजयासाठी 23 धावांची गरज आहे.
10 चेंडू आणि 23 धावांची गरज. अप्रतिम चेंडू हाताळताना आपण पाहतोय. सोमनाथ याने खूप प्रभावित केलंय या आजच्या दिवसामध्ये. खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथं मात्र येताच पहिल्या चेंडूवरती एक विकेट मिळवतोय, 2 धावा त्यानंतर खर्च झाले. इथं मात्र आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू हाताळतोय. संघासाठी तारणहार म्हणून आजच्या दिवसामध्ये तरी ओळखला जातोय. ज्यावेळेस आपण पाहिलं शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, शतरक्षक दुरून येतोय. अप्रतिम शतरक्षण पाहायला मिळतंय, वाखाणण्यायोग्य शतरक्षण. नाही इथं मात्र आपण पाहू शकता दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर आपण पाहू शकता अजूनही 9 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावांची गरज. यावेळेस पाहूया चेंडू हवेमध्ये आहे. इथं मात्र 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. या चौकारच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 24 धावा. येणारे 7 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 7-17 हा इक्वेशन म्हणजेच हा चेंडू खूप महत्वाचा असेल दोन्ही संघाच्या बाबतीने. जर विचार केला तर इथनं जर एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकाल वराल देवी ताडाली संघ. आणि इथनं जर एकेरी दुहेरी धावसंख्या आली तर येणाऱ्या गोलंदाजाला निश्चित त्याची मदत मिळेल. तर पाहूया या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. एक फटका आल्यानंतर थोडासा चिंतित आपण पाहतोय सोमनाथ, परंतु अतिशय हुशार गोलंदाज आहे, नेहमीच चांगली गोलंदाजी करतोय. या सामन्यामध्ये पाहूया या उर्वरित चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. टर्न होतंय गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. स्लो डिलिव्हरी कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जात आहे मिडविकेटच्या रिझनमध्ये. एक धाव कंप्लीट केलेली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल दिलेला आहे. क्षेत्ररक्षण चांगले झालेले आहे. इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाज मात्र दोन धावा कंप्लीट करतोय. तर आता मात्र इथनं 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. तर पाहूया दोन्ही संघास सुवर्ण संधी आहे विजय संपादन करण्याची. सुरुवातीच्या काळामध्ये जर 2 मोठे फटके आले तर निश्चितच आपण पाहू शकता या सामन्याचं समीकरण वेगळं पाहायला मिळेल. आणि लक्ष्मणाने जर सुरुवातीच्या 2-3 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी केली तर फलंदाजी कुठेतरी अडचणीत येईल, दबाव निर्माण होईल. दबाव पाहूया कोणाकडे वळतोय, कारण फटकेबाजी करावी लागेल, त्याचप्रमाणे अचूक टप्प्याचा मारा गोलंदाजाला करावा लागेल. तर पाहूया 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. लक्ष्मण टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाल्या सोमनाथ यांच्या माध्यमातून. निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेला पाहतोय आपण. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. निश्चित आज खूप मनोरंजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या मॅच मध्ये सर्वकडे आपण पाहिले तर सोमनाथच दिसला प्रथम फलंदाजी करत असताना. फलंदाजीमध्ये त्यानंतर गोलंदाजी ही खूप छान पाहायला मिळाली आणि इथेही आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एकंदरीत पूर्ण ग्राउंडवरती वरालदेवी ताडाली संघाच्या फलंदाज असो की गोलंदाज असो
फक्त आणि फक्त सोमनाथ दिसतोय. लक्ष्मण टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. चला स्पीडअप करायचे, घाई करायचे, खूप वेळ वाया जातोय. जेवढा तुम्ही वेळ द्याल तेवढा फलंदाजाला विचार करायला मिळेल. या वेळेस थोडीशी लाईन अँड लेन बिघडलेली पाहतोय आपण. पंच आमच्याकडे बोलतायत वाईटची खून करतायत. अवंतर धावेचा भरणा. अशा या कुशल मुवमेंटमध्ये या धावा निश्चित महागड्या ठरतील, परंतु व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये कधी कधी असं होऊन जातंय. गती परिवर्तनच्या प्रयत्नामध्ये एक चुकीचा चेंडू हाताळताना पाहतो लक्ष्मण. इथे अजूनही एक वाईट चेंडू येतोय. बॅक टू बॅक दुसरं. विजयाचा लक्ष जर आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 5 चेंडू 12 धावांची गरज आहे. थोडीशी चुकी पाहायला मिळते आपल्या लाईन आणि लेंथ मध्ये. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पुन्हा एकदा सरसावतोय, ट्रॅव्हल होतोय लक्ष्मण. यावेळेस प्रहार केलेला आहे. मनोज शत्रक्षक तैनात आणि एक मोठा गडी तर मात्र बाद होतोय झेलच्या स्वरूपात. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाँव तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 मुझको लुभाती है जवानियाँ मस्ती लुटाती जिंदगानियाँ माने न देना पागल मस्त पवन साथ लिए डोले. एक डावामध्ये चांगला गडी बाद केल्यानंतर थोडासा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो लक्ष्मीच्या शारीरिक भाषेवरती. पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाज. यावेळेस शपल क्रॉस होऊन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जाईल सीमारेषे बाहेर. एका टप्प्याने चौकार. तीन चेंडू 8 धावांची गरज. 3 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहिलं थोडस मागणा रडत चाललेला आहे लक्ष्मण. जिथे 2 वाईट चेंडूची हाताळणी केली त्यानंतर विकेट, त्यानंतर एक उत्तम फटका, चांगला प्रहार पाहायला मिळाला चौकाराच्या सहाय्याने. आणि सामन्यामध्ये रंगत भरलेली आहे या चौकाराच्या सहाय्याने. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 33 धावा. 3 चेंडू 8 धावांची गरज विजयासाठी. कुशल मुवमेंट आपण पाहतोय इथे. थोडासा दबाव फलंदाजांवरती सुद्धा असेल आणि फलंदाज निश्चित त्या दबावाला सारून या विजयश्री खेचून आणतील का. या उलट फलंदाज ना गोलंदाज मात्र आपल्या चांगल्या गोलंदाजीचा प्रदर्शन करून थांबेल का हे पाहण्यासारखं राहील. चला परत एकदा खेळाला सुरुवात होत आहे.
यावेळेस काऊ रिझन मध्ये चेंडू जातो, एक धाव कंप्लीट केली जाते, थ्रो जरूर आलेला आहे परंतु आपण पाहू शकता 2 धावांपासून रोखू शकत नाहीये. इथनं मात्र आता 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाही, चुरस मात्र कायम आहे. विजयाचं श्रेय कोण खेचून नेईल याचं चित्र मात्र स्पष्ट झालेलं नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल हे चित्र इथं मात्र दिसत आहेत आतापर्यंत, कारण 2 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. एक मोठा फटका सामन्याचे चित्र पलटेल, परंतु एखादा जर विकेट घेतलाय चेंडूवरती तर सामन्याचं जे चित्र अबाधित राहील. यस, एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट आवश्यक आहे या ठिकाणी ताडाली संघाला. पुन्हा एकदा लक्ष्मण ओलताई गोलंदाजी मार्क वरती यावेळेस पाहूया. इथं मात्र उत्तम चेंडू पाहायला मिळत होता, परंतु आपण पाहिलं इथं लाईन लेंथ चुकीची आहे. नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. कुशल मुवमेंटला अशी गोलंदाजी करणं निश्चित संघासाठी घातक ठरेल, परंतु घातक ठरत नाहीये. वरालदेवी संघास एक धाव जरूर अकाउंटमध्ये जमा होते. 2 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे, खाली रिझन मध्ये ढकलून दिलेला आहे. पॉइंटच्या रिझन मधून कव्हरला ट्रॅव्हल होतो चेंडू. तोपर्यंत आपण पाहिला 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, नाही तर मात्र फलंदाज बाद होतोय. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. दोन्ही संघांमध्ये टेन्शनचं वातावरण निर्माण झालेलं आहे. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, परंतु सामन्यामधली जी रंगत आहे संदेशजी ती मात्र बरकरार आहे. पाहू शकता आपण 1 चेंडू आणि तब्बल 3 धावांची आवश्यकता आहे. यस, चेसिंग कंपल्सरी आहे याची नोंद घ्या. एका चेंडूवर तुम्हाला 3 धावा काढाव्याच लागतील विजयासाठी, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. वाडा मॅच अतिशय सुरेख लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वरालदेवी ताडाली वर्सेस जय हनुमान भावाले या दोन संघादरम्यान शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. संघर्षाचं मैदान दोन्ही संघ नायकाने सोडलेलं नाहीये. आपला संघर्ष, चिकाटी आणि हिम्मत दोन्ही संघ दाखवत आहेत, परंतु या हिम्मतला किंमत मिळते का या चेंडूवरती पाण्यासारखं राहील. गोलंदाज टन होत आहे लक्ष्मण, तर पाण्यासारखं राहील की कशा प्रकारे चेंडू हाताला जाईल या चेंडूवरती दोन्ही संघांचं भवितव्य विजयाचं निर्भर आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळण्यात आलाय. निर्धाव राहते चेंडू आणि चुरशीच्या लढतीमध्ये विजय संपादन करतोय जय हनुमान भावाले संघ. यास अतिशय सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जय हनुमान भावाले संघाच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत, त्याचबरोबर वरालदेवी ताडाली संघाचे देखील कौतुक केले जातील ज्या प्रकारे लढत मैदानाच्या आतमध्ये दाखवली.
तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो येस मॅन ऑफ द मॅच सोमनाथ. सोमनाथ आपण पुढे यायचं. सोमनाथ या खेळाडू सन्मानित करायचा आहे. पुढील सामन्यासाठी